अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत, 54 करायच्यात म्हणजे काही विकेट काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा जीएस स्पोर्ट्सला सुद्धा आणू शकतात आणि ते त्यांना करावंच लागेल. बॉलिंग मध्ये आमंत्रित केलं जात आहे आता संदेश मुंडे यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. संदेश मुंडे यांना आपण पाहतोय. विकेट घ्यावी लागेल, विकेटसाठीचे प्रयत्न करावे लागतील, अन्यथा या फ्लो मध्ये जर धावसंख्या येत राहिली तर अगदी 4-5 ओव्हरमध्ये सुद्धा मॅच संपेल. त्याच्यामुळे लक्ष विकेटवर ठेवावं लागेल आणि त्यासाठी संदेश देखील पटाईत आहेत. या खेळाडूकडे क्षमता आहे, ती कामगिरी करावी लागणार आहे त्यांना. आता विनीत सारखा आयकॉन खेळाडू समोर पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 27 धावा धावफलकावर झाल्यात. अवघे 6 बॉल झालेले आहेत आणि अजूनही 30 बॉलमध्ये 53 करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. रायगड प्रीमियर लीगची ही पावसाळी आवृत्ती, पावसाळी रायगड प्रीमियर लीग, ज्याची देखील चर्चा तब्बल 32 संघ याही ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 मोटरसायकल पारितोषिकाच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत आणि भव्य दिव्य असणारं हे आयोजन पाहायला मिळते. पारितोषिकच सुद्धा मोठमोठी आहेत आणि माझ्या मते तोही दिवस दूर नाहीये. या पावसाळी स्पर्धेसाठी सुद्धा कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये 4 व्हीलर पाहायला मिळू शकते. फुलटॉस बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि विनीत यांनी फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. घेताना पाहिला मिळालाय. खराब बॉल, त्याचा फायदा इकडे घेतला, षटकार वसूल केलाय. धावसंख्येचा ओघ काही थांबता थांबेना आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 33 वर. 7 बॉलचा खेळ झालाय, अधिकृत 7 बॉल आहेत, परंतु खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. तर पाहूया, त्याच्यासाठीचे प्रयत्न हे झालेच पाहिजेत. यानंतर ऑलरेडी जर पाहिलं तर शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला टीम खेळताना पाहायला मिळेल. स्वर्गीय पंढरी शेठ फडके, प्रियांशी ओवळे हा संघ देखील यानंतर सज्ज असणार आहे. चालू सामन्यातील विजयी संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. संदेश प्रयत्न करताय. समोर जर पाहिलं तर विनीत माळी खेचलाय, खेचून मारलाय आणि बॉलला सीमारेषा दाखवलेली आहे. छोटासा विनीत माळी तुटून पडलाय, सिक्सर. या षटकारानेशी धावसंख्या पुढे या दोघांनी चालवले काय, फक्त 6 आणि 4 चीच भाषा बोलतायत. 5 6 झालेत, 2 चौकार आलेत, सिंगल डबलचं नाव नाहीये, परंतु बॉल सीमारेच्या पलीकडे चाललेत. आणखीन एक आ रा 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 खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु दोघेही तुटून पडलेत आणि कदाचित प्लॅनिंग तर नाही केलं. 1 ओव्हर तू मार, 1 ओव्हर मी मारतो आणि त्या हिशोबाने इकडे बॅटिंग होते. सध्या तरी ओव्हर दुसरी चालू आहे. बॉल 9 झालेत, 45 धावा धावफलकावर आहेत. आजचा दिवस या स्पर्धेतील महत्वाचा दिवस आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आमच्या समालोचन कक्षाचंही दृश्य उदित कांचन पालकर, सरपंच केवाळे. आणखीन एक, आता पाठीमागे खेळलाय, तिकडे क्षेत्र खाली आहे आणि बॉल पुन्हा सीमारेषा पार. 4. साऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मानतोय प्रत्येक जण. आमचे चंदू शेट्टे सरांचा नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रभर. आमचे चंदू शेट्टे सरांचा नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रभर. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी आपण 49 धावा आहेत.
बॉलला उसळी जास्त होती, पाठीमागे मार्गस्थ होईल आणि 50 धावा पूर्ण होत आहेत दुसरी ओव्हर सुरू असताना. 10 बॉलमध्ये 50. कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते, जबरदस्त कामगिरी. बॉल बाहेर गेलेले शक्य असेल तर आतमध्ये टाकायचे, जवळ कुठे असतील तर. आता रिव्हर्स खेळायला गेले, बॉल पाठीमागे जातोय, फिल्डर आहे तिकडे, वाईट बॉल घोषित केला जातोय, धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 10 बॉल केवळ झालेत, 51 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 29 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 26 बॉलमध्ये 29, मोठं लक्ष अगदी छोटं करून टाकलं. परंतु विकेट विकेट आणि विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील, त्याच्या खेरीज आता मॅच मध्ये पुन्हा येणं शक्य नाहीये. पुन्हा रिव्हर्स खेळायला गेले, परंतु यावेळेला यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. कारण हे फुटवर्क वगैरे तुम्ही कधी करू शकता जर तुमचं खेळपट्टी सुकी आहे, वातावरण पाऊस पडत नसेल, अशा वेळेला तुम्ही रबर बॉलला हे प्रयत्न करू शकता. परंतु ओली विकेट असताना अशा प्रकारचे स्ट्रोक क्वचित खेळले जातात आणि क्वचित यशस्वी सुद्धा होतात. 51 धावा आहेत धावफलकावर. आता मात्र सुंदर फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रात, फिल्डर येत आहेत, बॉल नाही थांबत आहे, तो जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. मी एक ओव्हर खेळतो, चैतन्य खेळले 6 बॉल, त्यांनी रन केले 26. विनीत माळी खेळले 6 बॉल, त्यांनी केली सुद्धा केले 26च. 55 झालेत. 24 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता आहे आणि याच गतीने रन येत राहिल्या तर कदाचित येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मॅच सुद्धा फिनिश होऊ शकते. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे, असाच काही चमत्कार आता करावा लागणार आहे इकडे GS स्पोर्ट्स ओळे बंगारपाडा या टीमला. सध्या रामवाडीची चर्चा आहे. मॅचचा आनंद घेत आहेत मिलिंदजी मस्कर साहेब असतील, शंकरजी पाटील साहेब असतील, त्यांचे या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आनंद घेत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. आयोजन कमिटी खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय, या क्रिकेटला पुढे नेण्याचं काम करतायत. रायगडचं टॅलेंट बाहेर यावं यासाठीचे हे सकारात्मक प्रयत्न आहेत असंच म्हणावं लागेल. रायगडच्या स्पर्धा, रायगडचं क्रिकेट, रायगडच्या ट्रॉफी, रायगडचं लाईव्ह, रायगडचे प्रेक्षक, रायगडचे खेळाडू हे सातत्याने चर्चेत असतं आणि म्हणून रायगडच्या क्रिकेटला महाराष्ट्रात नाही भारतात एक वेगळा दर्जा आहे. महत्वाचं षटक, अखूट टप्प्याचा बॉल केलाय हुक 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 आणि 6 धावा बुक, सिक्सर. काय बॅटिंग केली जाते या दोन्ही खेळाडूंकडून. आता धावसंख्या जर पाहिली तर 61 वर पोहोचली सुद्धा. चैतन्य पुन्हा एकदा तेच, मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, आणि हाही बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार इकडे. बेकार गडी आहे, तापला आहे, गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. एकही सिंगल एकही डबल घेतलेला नाहीये, या दोघांनी फक्त षटकार चौकाराची भाषा बोलली आहे. चला पुन्हा एकदा, परंतु या वेळेला टायमिंग म्हणावं तसं नाही झालंय आणि हा फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर नाही गेलाय. कोंडी फुटली, पहिली विकेट आलेली आहे. धक्का पहिला. प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. विकेट आलेली आहे पहिली आणि इकडे कॅच आहे की नाही तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. कॅच नाहीये. आणि ती का नाहीये हे सुद्धा इकडे दाखवलं जात आहे, स्पष्ट दाखवलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट आपल्या संपूर्ण टीमचं विशेष कौतुक आणि खूप चांगलं पिक्चर क्लिअरिटी पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी दाखवलं जात आहेत. आणि आपण जर अजूनही नवीन असाल, आपला चॅनल आहे, हक्काचा चॅनल आहे, रायगडकरांचा चॅनल आहे, आवर्जून सबस्क्राईब करा. चांगला बॉल. हे षटक जरी पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर आले परंतु विकेट देणारं राहिलं. त्यानंतर प्रथमेश कमबॅक करतायत. लगातारचे 3 चेंडू त्यांनी सुद्धा निर्धाव टाकलेले आहेत. इकडे रोशन पाटील यांना पाहतोय आपण चिंचपाड्याच्या. आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर माणकोली भिवंडीचे खेळाडू विनीत माळी पाहायला मिळत आहेत. परंतु अजूनही एक गोष्ट या डावात कायम आहे, सिंगल डबल घेतली नाहीये. कदाचित त्यांनी प्लॅनिंग केली आहे की काय, मारायचे तर 6-4च मारायचे. स्ट्रोक खेळलाय परंतु कदाचित या डावातील पहिली सिंगल येते. दुसरीचाही कॉल दिला जातोय आणि या 2 धावा इकडे येताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 69 आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत. रन करायचे आहेत फक्त 11. चांगला बॉल त्याला ढकललं गेलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर तिकडे घेतली गेली. विनीत निघाले सुद्धा दुसऱ्या रनसाठी. ही धावांची भूक आहे या खेळाडूंमध्ये. आणि एकदा का मोठी स्पर्धा असली की आपल्या मनामध्ये देखील एक वेगळी ऊर्जा निर्माण होते की आज आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. या मोठ्या स्पर्धेत खेळत आहोत तर प्रत्येक जण मात्र आतुरतेने वाट पाहत होता या स्पर्धेची. कधी एकदा स्पर्धा येणार, आम्ही मैदानात जाणार आणि आम्ही खेळणार. पावसाळी रायगड प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर दुसऱ्या स्पर्धात. बॅकफुटला गेले, कलात्मक फटका, पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. रिस्क आहे तिकडे परंतु 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. कलात्मक दोन्ही फटके जर पाहिले तर जमिनी लगत त्यांनी खेळले. आता सुरुवातीला हवाई हल्ले झाले आणि आता जमीन लगतचे फटके देखील खेळले जात आहेत. धावसंख्या 73 आहे. मॅचला जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. आणखी एखादा मोठा फटका कदाचित विनीत यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? रिवतचा प्रयत्न परंतु माघारी परतावं लागतंय आणि विकेट इकडे येते. वेगळं करायला गेले, रिव्हर्स खेळायला गेले विनीत आणि त्या प्रयत्नात विकेट.
पहिलं तुम्हाला कुपन दिले जातील आणि फायनलच्या दिवशी तो भाग्यवान प्रेक्षक विजेता ज्याला बाईक मिळेल